नमस्कार मंडळी, माझं नाव सारिका. मी ही भंडारी स्टाईल भाजी केली आहे, पण मी कधीच खाल्ली नव्हती बरं का. त्यामुळं म्हटलं चला आपण पण ट्राय करून बघू. कढईमध्ये ना थोडंसं तेल घेतलं आहे, त्यामध्ये मोहऱ्या टाकून घेतल्या आहेत. मोहऱ्या तडतडल्या ना त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेतले आहेत. जिरे छान फुलले ना त्यामध्ये ना कांदे टाकून घ्यायचं. कांदे ना 3 कांदे आहेत. कांदे छोटे छोटे होते त्यामुळे 3 कांदे टाकले आहेत. तुम्ही मोठा कांदा टाकला तरीही चालतं. छान असं लाल होईपर्यंत कांदा तळून घ्यायचा. लसण अद्रकची पेस्ट पण टाकली आहे, ताजीच टाकते मी लसण अद्रकची पेस्ट. आणि मिरच्या अशा लांब कापून घेतल्या आहेत आणि 4 मिरच्या टाकून घेतल्यात. टमाटे ना मोठे मोठेच कट करून घेतले आहेत. टमाट्याला तेलामध्ये ना छान असं मऊ होईपर्यंत तळून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, कारण लवकर टमाटे ना मऊ होतात. त्यामुळे छान असं तेल सुटूपर्यंत ना मसाला भाजून घ्यायचा. त्यामध्ये धना पावडर 1 चमचा टाकून घेतला आहे आणि थोडीशी गरम मसाला पण टाकून घेतला आहे आणि थोडीशी हळद आणि इथं ना लाल तिखट पण टाकून घेतला आहे. लाल तिखट ना घरचं आहे आणि बेडगी मिरचीचं पण तिखट टाकलं आहे थोडं, कारण कलर येतो म्हणून टाकून घेतला आहे. मुलं खायची आहेत म्हणून थोडंच तिखट टाकून घेतलं आहे मी आणि छान असं तिखट ना तेलामध्ये परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम ना बारीकच ठेवायची, त्यामुळे ना मसाले जळत नाहीत. ही भाजी ना एकच नंबर होते बरं का. आमच्या घरी ना सर्वांनाच भाजी आवडली. तुम्हाला जर भाजी आवडली तर नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि ना थोडंसं मसाल्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे. पाणी टाकून घेतलं ना झाकून मसाला छान असा शिजतो. मसाल्याला असं काही तेल सुटलं आहे. आधीच ना बटाटे उकडून घेतले होते आणि त्याची साल काढून घेऊन असे छोट्या छोट्या आकारात कट करून घेतले होते. आणि ना इथं बटाटे पण टाकून घेत आहे. छान असं बटाटे ना हलवून खालीवरी परतून घ्यायचे छान. बटाटा आणि ना मसाल्यामध्ये ना एकजीव करून घ्यायचं आणि थोडंसं ना तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकून घेऊ शकता, कारण आम्ही ही भाजी ना चौघांना बनवली आहे. त्यामुळे ना थोडं जास्तच पाणी टाकून घेतलं आहे मी. आणि ना पाणी टाकून छान असं हलवून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं पूर्ण. भाजीवर ना प्लेट ठेवून ना छान असं शिजू द्यायचं. आणि ना प्लेट पूर्ण नाही ठेवायचं, अर्धच प्लेट ठेवायचं, कारण प्लेट जर पूर्ण ठेवलं ना ओतू जाते भाजी. त्यामुळं तेल नाही सुटणार भाजीला. आणि ना इथं कट करून घेतली आहे कोथिंबीर पण टाकून घेते. असे काय लूक आहे आपल्या भाजीचा. तुम्हाला जर आवडली ना नक्की एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि ना शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.